नमस्कार, किरण न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आपण सर्व भारतीय सुरक्षित आहोत याचं नेमकं कारण माहीत आहे का? आपल्याला सुखाची झोप मिळते कारण भारताच्या सीमांवर आपले रक्षण करणारा सीमा प्रहरी सैनिक अहोरात्र पहारा देत जागा असतो। देशरक्षणार्थ हजारो सैनिक शहीद झाले, त्या शहीदांना किरण न्यूज तर्फे जय हिंद। सैनिक म्हणून देशसेवा करणे हे अत्यंत खडतर कार्य, हे आव्हान महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील असंख्य युवकांनी स्वीकारले। 1986 साली महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात असलेल्या ताजनापूर सारख्या एका छोट्याशा गावातील एक तरुण देशसेवेच्या भावनेने सैन्यात भरती झाला। सुनील डोबाळे त्यांचं नाव। जेमतेम 12वी पर्यंत प्रारंभिक शिक्षण झालेल्या व एकेकाळी वैदर्भीय मातीत शड्डू ठोकलेल्या या सैनिकाने पुढे कॅप्टन पदापर्यंत मजल मारली व 30 देशांचा प्रवास केला। एवढेच नव्हे तर तत्कालीन सर्वोच्च सेनाधिकारी जनरल शंकरराव चौधरींच्या प्रेरणेने इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल क्षेत्रातील अभियांत्रिकीची पदविका देखील प्राप्त केली। पहिली पोस्टिंग श्रीलंकेतील गृहयुद्ध स्थळी, नंतरची पोस्टिंग 1990 ते 1993 दरम्यान काश्मीरात झाली। सन 1994 ते 1996 कालावधीत आफ्रिकेत संयुक्त राष्ट्र महासंघाचे महासचिव बुद्रोस घाली यांचे अंगरक्षक म्हणून त्यांना लाभलेला सन्मान हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सन्मान ठरला। त्या ठिकाणी त्यांना कॅनडाच्या जनरलकडून मानाचं पदक प्राप्त झालं। 34 वर्षांची सेवा करून कॅप्टन सुनील डोबाळे 2019 साली पुण्यात सेवानिवृत्त झाले। सध्या ते काउन्सिलर व योगा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। तसेच तेल्हारा तालुक्यात CNG गॅस निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात अग्रेसर आहेत। ते विदर्भातील भूमी फाउंडेशनचे अधिकारी असून सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो। ते भारतीय सिनेमा व संगीताचे चाहते आहेत। नववर्षानिमित्त कॅप्टन डोबाळे त्यांच्या गावी ताजनापूरला आले असता त्यांनी वेळातला वेळ काढून अकोटातील अंजनगाव मार्गावरील त्यांच्या श्री शिवाजी विद्यालयाला भेट दिली। त्यांचे 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण याच विद्यालयात झाले। शिक्षण काळातील त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला। या दरम्यान किरण न्यूज मार्फत झालेला त्यांचा संवाद इतरांसाठी प्रेरणादायी। नमस्कार आणि जय हिंद। मी कॅप्टन सुनील डोबाळे। माझं पूर्ण शालेय शिक्षण वर्ग 5 ते 12वी याच महाविद्यालयात झालेलं आहे। आज आपण हे जे रंगमंच इथं पाहतो, इथं मी 12वीत असताना कधी करीशी लग्न या नाटकाचा प्रयोग मी केला होता। माझ्या काळामध्ये 5वी पासून तर 12वी पर्यंत किंवा 5वी तेव्हा 8व्या वर्गापासून नवीन इंग्लिश मीडियम सुरू झालं होतं। त्यावेळेस 8E वर्गाचा मी विद्यार्थी हे बाजूलाच माझ्या इथं होतं। बऱ्याच दिवसानंतर चान्स याच्यापूर्वी मला एक भूमी सन्मान म्हणून एक पुरस्कार मिळाला। त्याचा सन्मान सोहळाही इथेच माझ्याच कॉलेजमध्ये होता। इतक्या दिवसानंतर माझ्या शाळेत जेव्हा मी कुठं हाफ पॅन्टवरती यायचा 5व्या वर्गापासून, तेव्हा नंतर आजची शाळा आणि आजचे विद्यार्थी, आजचं वातावरण याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे। आमच्या काळामध्ये बरंच होतं त्यावेळेस पण छान, कारण विदर्भ लेवलमध्ये भाऊसाहेबांची छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्था आणि त्याच्यामधले विद्यार्थी गर्व तेव्हापासूनचा आतापर्यंत एक ऊर भरून येतं की यस, मी या शाळेचा विद्यार्थी आहे। बऱ्याचदा असं वाटतं की आपण अजून पुन्हा या शाळेमध्ये यावं, अजून विद्यार्थी म्हणून यावं, आणि तो जो आनंद होता तो एक बालिशपणा होता। त्याचप्रमाणे अजून पुन्हा इथं शिक्षण घ्यावं असा आनंद होतो। 12वी सायन्सला असतानाच आर्मी जॉईन केली 86ला 86ला 88ला कमांडो कोर्स केला 9 महिन्याचा। तेव्हा नाना पाटेकर यांचा प्रहार पिक्चर आणि माझं ट्रेनिंग एकाच वेळेस चालू होतं कमांडो। मी कमांडो कोर्स केल्यानंतर मला डायरेक्ट श्रीलंकेत टाकलं। तेव्हा IPKची लढाई चालू होती। तिथून उचललं डायरेक्ट मला आफ्रिकेत टाकलं। आफ्रिकेत मी तेव्हा बुत्रोस घाली इव्हेंट सेक्रेटरी जनरल होते, त्यांचा बॉडीगार्ड म्हणून मी होतो। तर भारताचं प्रतिनिधित्व मी ॲज ए बॉडीगार्ड म्हणून मी केलं। 2.5 वर्ष आफ्रिकेत, जवळपास तिथं 28 देश, एक 29 श्रीलंका आणि एक मध्यंतर अजून असे 30 देश बाहेर झालो। एक गर्व वाटतो, कवी म्हणा वाटतो की या शालेय, या मातीमध्ये, या ग्राउंडमध्ये, या शालेय हे जे इथं शैक्षणिक जे ग्राउंड आहेत
क्रीडा ग्राउंड आहेत. इथेच मी लहानाचा मोठा झालो. आर्मी जॉईन केली. आर्मी जॉईन केल्यावर कमांडो ट्रेनिंग केलं. कमांडो ट्रेनिंग माझ्या शाळेचं, माझ्या गावाचं नाव आज मी कुठेही गेलं तरी भारतभर सर्व मित्र आहेत. 34 वर्ष नोकरी केली. हे सर्व संस्कार एवढ्या छोट्याशा गावामध्ये कोणी दिलेत? तरी सर्व हे शिक्षकांनी. हे शालेय जे भाऊसाहेबांनी पेरलेलं हे युलेचं पेड ज्याला म्हणतो आपण, गगनावरती वेलो गेला. अजून असं वाटतं की माझ्या गावातील, माझ्या शाळेतील विद्यार्थी यांनी जास्तीत जास्त आर्मीमध्ये जॉईन व्हावं. मी पोरांना प्रोत्साहित करणार. मी पुण्याला असतो. पुण्याला DY पाटील, MIT आणि YCM या कॉलेजमध्ये मला बोलावतात, काउन्सिलिंगला बोलावतात. मी मुलांना त्यांना प्रशिक्षण कसं घेतात, आर्मीला जॉईन कसे करतात, आर्मीला कसं जॉईन करा. कारण बऱ्याच मुलांना जरी आजकाल इंटरनेट असेल, सर्व काही असेल, परंतु ते कसं जॉईन करतात, हाऊ टू जॉईन आर्मी त्यांना माहीत नसते. पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यामध्ये जर आपण असं करू शकतो तर माझी ही जन्मभूमी, इथंच माझं शिक्षण झालं, तर इथल्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आर्मीमध्ये का जॉईन करू नये अशी माझी खूप इच्छा आहे. त्या आताही आपले पंतप्रधान यांनी सांगितलं की सूर्यनमस्कार आपण इतके करा. 75,000 काही एवढं सांगितलं. आजच सकाळी जवळपास दररोज, छोटंसं गाव आहे आपलं, 25 ते 30 घरं आहेत. सकाळी उठून 6 ते 7:30 दररोज 1.5 तास त्यांच्याकडनं व्यायाम करून घेणे, सूर्यनमस्कार करून घेणे. आजही मी 75 सूर्यनमस्कार त्यांच्या बालपणापासून एक इच्छा होती की काहीतरी एक डिसिप्लिन लाईफ जगावं. माझं जर कोणी आयडल गुरु असतील तर स्वामी विवेकानंद, त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायची. जेव्हा 12वी सायन्सला याच महाविद्यालयात असताना मी अकोल्याला गेलो एक कामानिमित्त, आणि ते झाल्यानंतर तिथूनच मला कळलं की सैन्यामध्ये अशी भरती आहे. त्याच्याबद्दल काहीही मनामध्ये असं विचार नसताना लगेच जॉईन केलं. सैन्याची आहे, यस, देश सेवा आपल्याला करायची आहे. तेव्हा आमचे मोठे बंधू इन्स्पेक्टर होते, ते पोलीस, त्यांची इच्छा होती की मी पोलीस डिपार्टमेंट किंवा सेंट्रल एक्सला जावं, परंतु नाही, मी जर जाणार तर सैन्यामध्येच जाणार. आणि त्यावेळेस मी आर्मी जॉईन केली. आणि त्यावेळेस लोकांमध्ये अवेअरनेस एवढा नव्हता. तर आई पण म्हणत होती, म्हटलं नाही आई, तू माझी आई आहेस, परंतु मातृभूमी माझी फर्स्ट. कारण जसं नेशन फर्स्ट आजकाल म्हणतात तसं माझी मातृभूमी, माझी आई पहिली, आणि नंतर तू जन्म देणार आहे. त्या सैन्याच्यामुळं, त्या डिसिप्लिनमुळं, त्या व्यायामाच्या पद्धतीमुळं आज 57 वर्ष मला झालीत. मी कधीही कुठलीही एक पैशाची गोळी किंवा मेडिसिन ज्याला म्हणतो आपण, टॅबलेट, साधी ताप किंवा सर्दी नाही आहे. कुठं मी श्रीनगरला पोस्टेड असायचं, तिथं स्नोफॉल असायचं, बर्फ पडायचं. इथं येऊन आपल्या एप्रिलमध्ये, मेमध्ये एवढी गरमी विदर्भामध्ये असते, परंतु तिथून फ्लाईटने आल्यानंतर दिल्लीवरून नागपूर आणि गावाला इथं आल्यानंतर, कारण गावाची नाळ माझी ही सुटली नाही. कुठेही असेल, आफ्रिकेला असो, तरीही गावात आलेला हो, गावाशी राहिलेला हो. आणि ते डिसिप्लिन असल्यामुळे किंवा ते व्यायाम आणि प्रशिक्षण भेटल्यामुळं माझ्या शरीरावरती कुठलाही परिणाम झाला. कमांडो ट्रेनिंग जॉईन केलं. कमांडो ट्रेनिंग झाल्यानंतर इथून श्रीलंकेहून आफ्रिकेला असा जो प्रवास होत गेला, त्याच्यानंतर तिथे मला कॅनेडियन आर्मीचे जनरल होते, जनरल तोसिंगनंट, यांच्यामार्फत फर्स्ट मला कमेंडेशन कार्ड, त्याला मी शिष्य म्हणतो, जे आमच्या मेडलरीज लागलेले असते त्यांच्यातर्फे मला मिळालं. तिथून भारतात आलं जनरल शंकरराव चौधरी, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, स्थलसेनाध्यक्ष, जसे आता नरवणे साहेब आहेत त्यावेळेस ते होते. मला सर्वात समोर करण्यात आलं की सर, हे आपले इंडियन आर्मीचे हे सुनील डोबाळे यांना तिथं आफ्रिकेमध्ये कमेंडेशन कार्ड मिळालं. त्यांनी माझं वेलकम केलं, त्यांनी माझं खूप अभिनंदन केलं. लगेच माझ्या कमांडिंग ऑफिसरला विचारलं, माझ्या शिवरला, की व्हॉट ही इज डुईंग नाव. आणि सर, नथिंग, आय एम गोइंग टू सेंड हिम फॉर डिप्लोमा. सो आणि माझं पण ते स्वप्न होतं की इंजिनियर बनायचं. का जे माझे क्लासमेट आहेत इथूनच कॉलेजमधून शिकलेले, ते इंजिनियर आहेत, माझंही इंजिनियर व्हावं त्यावेळेस स्वप्न होतं. लगेच त्यांनी मग आपल्या सैन्यामध्ये, जे पुऱ्या भारतातील 8 लाख सैन्यामधून पुण्याला एक कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आहे, त्यांची रिक्वायरमेंटचे बेसिक क्वालिफिकेशन 12th सायन्स, आणि ते मी ऑलरेडी होतो. मग तिथून मी डायरेक्ट, त्यांनी मला डिटेल केलं. शंकरराव चौधरींनी आमच्या शिवला सांगितलं, आमच्या शिवनी पुण्याला पाठवलं, आणि मी तिथं डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर मी इंजिनियर झालो. संपूर्ण भारतभर मी माझी फर्स्ट पोस्टिंग केरळला झाली. केरळवरून दिल्लीला गेलो, दिल्लीवरून श्रीनगरला गेलो, श्रीनगरवरून मणिपूर गेलो, आणि संपूर्ण भारतभर तर झालो. शेवटी 2.5 वर्षामध्ये जवळपास बाहेरचे 28 देश पण झालो. या सर्व्हिसच्या दरम्यान माझ्या कितीतरी जनरल साहेब, जेव्हा दिल्लीला होतो तिथं आउटस्टँडिंग अजूनही मला 2 कमेंडेशन कार्ड मिळाले. टोटल मला 3 बक्षीस मिळाले. ते फार लोकांना कमी असते. जेव्हा मी युनिफॉर्मवरती, जेव्हा माझा सत्कार या कॉलेजमध्ये झाला होता, मी युनिफॉर्म आलो होतो, तर माझे 3 ते मेडल व्यतिरिक्त माझे जे मेडल होते त्यांचा सन्मान, कारण सैन्यामध्ये 3 मेडल मिळणं फार कमी होतं. ती गोष्ट असते, त्याला कमेंडेशन कार्ड असतं. जसं मी कमांडो झाल्यानंतर मला सर्वात अगोदर यांनी उचललं, ज्याला फील्ड म्हणू आपण, त्याला वॉर स्विचर्स म्हणतात. आमचं फील्ड म्हणजेच लढाईमध्ये भाग, युद्धभूमीमध्ये प्रत्यक्ष भाग, तर श्रीलंकेमध्ये. तेव्हा भारताचे पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी निर्णय घेतला होता की LTTचं खूप थैमान चालू होतं श्रीलंकेमध्ये, तर तिथं आपली शांतीसेना पाठवली होती. त्या शांतीसेनेचा भाग म्हणून मला पाठवण्यात आलं. तर डायरेक्ट मला हेलिकॉप्टरने ड्रॉप करण्यात आलं. कमांडो होतो आम्ही, जाफना, तिथे एक सिटी आहे त्यांची, जाफनामध्ये ड्रॉप केलं, आणि ते प्रत्यक्ष युद्धभूमीवरती समोर आम्ही पाहिलं. ते दिवस
सांगायचं म्हटलं तर आपल्या देशाच्या भूमीच्या रक्षणासाठी आपण भरती झालो होतो, परंतु एक देशाचा निर्णय असतो, पंतप्रधान हा सर्व देशाचा असतो आणि त्यांनी घेतलेले निर्णय आम्हाला मान्य करावेच लागतात. त्याच्यासाठी तिथे गेल्यानंतर माझे सहकारी कितीतरी आपल्या कॅज्युअलिटीज झाल्यात आणि त्या कॅज्युअलिटीज इतक्या झाल्या की जेवढ्या आपल्या 1971च्या लढाईत पण एवढ्या कॅज्युअलिटी आपल्या झाल्या नाही आहेत. तर मला तिथं तो अनुभव आला, तिथं करावं लागलं. तिथून आल्यानंतर लगेच तिथून सरकार बदललं, VP सिंग आले पंतप्रधान, त्यांनी विड्रॉ केलं आर्मीला, कारण नुकसान आपलं खूप झालं होतं, जेवढं व्हायला नको होतं. मग त्याच वेळी एक जिनोसाईड सुरू झाला होता जम्मू काश्मीरमध्ये, तेव्हा काश्मीरी पंडित आणि ते इश्यू झाला. तर मग त्यांचं जिनोसाईड सुरू झाल्यानंतर आम्हाला तिथं डिप्लॉय करण्यात आलं. तिथं गेल्यानंतर ते 3 वर्ष माहीत होतं मला लोकांचं कसं आणि काय, कसे काश्मीरी पंडित तिथून पळवण्यात आले आणि मला तिथं पाठवण्यात आलं. ते 3 वर्ष तिथं गेल्यानंतर खूप भयानक परिस्थिती होती. जसं श्रीलंकेमध्ये जसं म्हणतं आपलं जीव हातावर तुरीवर जसं आपलं जीव हातावर घेऊन वापस आलो, तसेच तिथलीच परिस्थिती होती. त्याच्यानंतर तिथे 3 वर्ष झाल्यानंतर लगेच मग मला कोर 33 कोर, आम्ही रिझर्व कोर म्हणतो त्याला, तिथं दार्जिलिंगला पाठवलं आलं आणि तिथून सरळ 94 to 96 मला आफ्रिकेमध्ये पाठवण्यात आलं. कमांडो कोर्स होतंच, ट्रेनिंग होतंच. तिथंही विचारलं होतं की येस, दोज हू वॉन्ट्स टू गो टू फॉर द कमांडो कोर्स दे मे अप्लाय फॉर. मग मी तिथं त्यांचा बॉडीगार्ड म्हणून होतो आणि तिथं मला त्यांचं देशाचं प्रतिनिधित्व करायला भेटलं आणि सांगावंसं वाटतं, अभिमानानं सांगावंसं वाटतं की येस, आपण आपल्या देशाला आपण इथं फार हे करतो, पण बाहेरच्या देशामध्ये भारताच्या संस्कृतीला, आपली पद्धत, आपलं डिसिप्लिन, आपला मान सन्मान, आपली संस्कृती एक उच्चस्थानी, एक उच्च दर्जाचं असतं आणि तो मान सन्मान आम्हाला तिथे देण्यात आला की यस, हा भारतीय सैन्याचा सोल्जर आणि भारतीय सैन्याचं प्रतिनिधित्व, डिसिप्लिन, वे ऑफ टॉकिंग, वे ऑफ वॉकिंग अँड दॅट्स बेरिंग ट्रिमेंडस. खूप आनंद होतो. पंजाब, हरियाणा आणि त्या देशामध्ये एका गावामध्ये किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्येच एका घरातील 4 भाऊ असतील, 5 भाऊ असतील, त्यातले सर्वच भाऊ सैन्यामध्ये असतात. पण आपल्या विदर्भाचं चित्र वेगळं आहे. पूर्ण तालुक्यामध्ये फार कमी मोजके यांनी असतात आणि त्यांना त्यांच्यामध्ये केल्यानंतर आपल्याला घरचा, मग परिवाराचा, समाजाचा, सोसायटीचा तो जो असतो मान सन्मान तर खूप असतो, भयानक असतो, परंतु लोकांची हिंमत धजावत नाही आहे. आणि त्याच्यामुळं काय होते की असं वाटतं की यांनी फारच खडतर जीवनचं एक सिलेक्शन केलं आणि ते जगत आहेत त्याच्याकरता. मग आम्ही त्याच परिस्थितीमध्ये आई वगैरे त्यावेळेस तो अगदी सुरुवातीला खूप त्यांचं मत असं करू नका म्हणून. एक काळ खूप वेगळा होता की सैन्यात नोकरी करणाऱ्यांसोबत लग्न करायचं की नाही करायचं. तर त्यांनी आपण असं करायचं की तीनही खांद्याला खांदा लावून मिसेसनी सहकार्य केलं. मुलांना पहिल्यापासून लहानपणी त्या वातावरण जगल्यामुळं यस पापाजी, आय वॉन्ट टू ऑल्सो बिकम द इंडियन आर्मी ऑफिसर. सो टिल फ्रॉम बिगिनिंग हिज एज्युकेशन वॉज इन मुंबई, इन दिल्ली सॉरी. त्याच्यानंतर देन ही जॉईन सैनिक स्कूल. माझा मुलगा वर्ग 6वी ते 12वी सैनिक स्कूल सातारा याचं सिलेक्शन झालं. त्याला आर्मी ऑफिसरच बनायचं होतं, त्याला नोकरी करायची होती आणि आर्मी ऑफिसर बनायचं होतं. म्हणून मुलीची खूप इच्छा होती, तिची इच्छा होती की मी आर्मी ऑफिसरच बनावं, परंतु तिचं मग इंजिनिअरिंग तिने फील्ड वगैरे निवडलं आणि आता ती वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला सॉफ्टवेअर डिझायनिंगची इंजिनिअरिंग ती करत आहे. आणि मी गावाच्या सत्कारामध्ये मी बोललो होतो की माझी आई जर बिमार पडली तर माझं गाव पूर्ण येईल आणि आईला दवाखान्यात नेईल, त्याचा इलाज करेल. पण माझ्या देशावर जेव्हा संकट येईल, मी अगोदर पहिले बॉर्डरवर जाईल, माझ्या देशाचं मी रक्षण करेल आणि आईचं रक्षण, परिवाराचं रक्षण, तर गावकरी समाज. यस, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे. आता गेल्या 2 वर्षापूर्वी जेव्हा आपले रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे होते, त्यांनी एक निर्णय घेतला होता की मुलं सैन्यामध्ये आहेत, मुली का बरं असू नये, म्हणून त्यांनी गेल्या 2 वर्षाच्या अगोदर एक डिक्लेअर केलं होतं की मुलींनाही सैनिक स्कूलमध्ये भरती जॉईन करता यावं आणि त्यांनाही एनडीएमध्ये घेण्यात यावं. म्हणून आता यावर्षीची पहिली बॅच आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच सैनिक स्कूल सातारा इथे होती, तिथे फक्त मुलांना शिक्षण ॲडमिशन भेटत होती. आता मुलींकरता ही पहिली बॅच सैनिक स्कूल चंद्रपूर, आता जे दुसरे देवेंद्र फडणवीस सरकार होतं महाराष्ट्राचं, त्यांनी 126 एकर जागा देऊन IIT मुंबईच्या पेक्षाही चांगली इन्फ्रास्ट्रक्चर त्या सैनिक स्कूलचा जर कोणाला चान्स मिळाला, विद्यार्थ्यांनी अवश्य जावं, तिथं पाहावं आणि तिथे मुलींसाठीही सैन्यामध्ये भरती होण्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सैन्यामध्ये यावं. मी सांगतो, मी कसा ऑफिसर बनलो, सुरुवातीला कदाचित ते नसते, पण त्याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या त्याच्या एंट्री असतात, परीक्षा असतात, त्या पास केल्या तर आपण मोठ्या अधिकारापर्यंत जाऊ शकतो आणि ते ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांनी, मुलांनी ते घ्यावं, त्याचा फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आणि मी त्यासाठी प्रयत्न करेल, मार्गदर्शन करेल.